गोकुळवाल्यांनी हलाल सर्टिफिकेट घेतला आहे म्हणून त्याला सर्वजण विरोध करत आहेत. जरा माहितीसाठी एक व्हिडिओ बनवत आहे की हलालचं सर्टिफिकेट कोणाकडनं घेता येतं आणि किती रुपयाला मिळतं हे तुम्ही बघू शकता. आता हे तुम्ही बघा, मी इथं वेबसाईट ओपन केली आहे. जमियत उलेमाए हिंद हलाल ट्रस्ट ही वेबसाईट आहे. याच्या इथं वेबसाईटवरती गेल्यावरती इथं फी स्ट्रक्चर आपण बघू शकतो. आपल्याला इथून समजेल की नक्की किती रुपयाला हलालचं सर्टिफिकेट मिळतं. आता इथं बघा, 1 एप्रिल 2026 पासून यांचा रेट काय चाललाय हलाल सर्टिफिकेटचा. नवीन रजिस्ट्रेशन 3 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. 90,000 रुपयाला रजिस्ट्रेशन आहे एका कंपनीचं, एका ऑर्गनायझेशनचं. आणि त्या कंपनीमध्ये समजा 5 प्रॉडक्ट विकले जात असतील, उदाहरणार्थ दूध, दही, तूप असे समजा 5 प्रॉडक्ट विकले जात असतील, तर प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे 2,000 रुपये वेगळे. म्हणजे 5 प्रॉडक्टचे टोटल होणार 10,000 आणि त्या कंपनीच्या मागे होणार 90,000. म्हणजे टोटल 1,00,000 रुपये प्लस जीएसटी सुद्धा. असं यांचं 3 वर्षाचं सायकल आहे. पण तुम्हाला 1 वर्षाचं घ्यायचं असेल तर 40,000 प्लस 1,000 पर प्रॉडक्ट. त्याच्यानंतर हलालचा लोगो जर तुमच्या प्रॉडक्टवर छापायचा असेल तर 20,000 रुपये. त्याच्यानंतर रिन्युअल फी अजून काय काय दिलंय. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही बघा, ऑडिटर एक्सपेन्सेस 2,000 रुपीज पर मॅनडे आणि ट्रॅव्हल एक्सपेन्स लॉजिंग बोर्डिंग ऍट ऍक्च्युअल. आता ही मजेशीर गोष्ट समजून घ्या. यांचा ऑडिटर एक्सपेन्सेस म्हणजे काय, या जमियत उलेमा ट्रस्टच्या माध्यमातून एक ऑडिटर, त्यांचा एक कोणता तरी धर्मामधला एक्सपर्ट माणूस असावा जो तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये येणार. उदाहरणार्थ गोकुळ महासंघ जो आहे तिथे येणार, त्या फॅक्टरीमध्ये येणार, तिथं चेकिंग करणार सगळं हलालच्या हिशोबाने, सगळं त्यांच्या मुसलमान धर्माच्या हिशोबाने सगळं बरोबर आहे का, आणि तो तुम्हाला सर्टिफिकेट देणार. बर, हा मुल्ला जो आला ना तुमच्या इथे चेकिंग करायला, त्याला 2,000 रुपये पर दिवसाचे चार्जेस द्यायचे. प्लस त्याचा जायचा, खायचा, राहायचा सगळा खर्च तुम्ही करायचा. कोणी करायचा? गोकुळ महासंघाने करायचा. का करायचा? कारण की तुम्हाला त्यांचं सर्टिफिकेट पाहिजे ना, म्हणून. तर अशा पद्धतीने जमियत उलेमा सारख्या अजून सुद्धा संस्था आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या सुद्धा भारतामध्ये हलाल सर्टिफिकेट द्यायचा धंदा करतात. हो, मी धंदाच म्हणेन, कारण की याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट नाहीये. हे प्रायव्हेट NGOज, चॅरिटेबल ट्रस्ट किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या यांच्या माध्यमातून हे सर्टिफिकेट देण्याचं काम होत आहे. आणि हो, अजून एक सांगतो, याच त्या संस्था आहेत की ज्यांनी आतापर्यंत देशामध्ये हिंदू मुसलमान दंगल झालेले असू दे किंवा दहशतवादी लोक जेव्हा पकडली जातात त्यांना कोर्टामध्ये वकील द्यायचा खर्च याच संघटना करतात. हे लक्षात ठेवा.